नमस्कार, नेहरा मॅजिक आय केअर हॉस्पिटलमध्ये आपलं स्वागत आहे. आपलं खांडेश्वरचं म्हणजे नवी मुंबईचं बेस्ट हॉस्पिटल आहे. आज पेशंट वाईवरनं आले आहेत, म्हणजे सबंध महाराष्ट्रावरनं पेशंट आपल्याकडे इकडे डोळ्याच्या ऑपरेशनसाठी येतात. हा खरंच अभिमानाची गोष्ट आहे. हा जो काय प्रतिसाद मिळतोय आणि त्याचबरोबर आपल्याकडे आत्ता जे पेशंट बसले ते त्यांचं नाव आहे सुमित्रा पोळ. त्यांच्याशी आपण बोलूया. त्यांचं एक डोळ्याचं ऑपरेशन आपल्याकडे झालं आणि दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी आता ते वेटिंगवरती आहेत. म्हणजे एक 10-15 मिनिटांमध्ये ते ऑपरेशन थिएटरला जाणार आहे. नमस्कार. नमस्कार. तुम्ही आता एवढ्या लांबून वाईवरनं आलात. खरं तर मी जेव्हा तुमच्याशी पहिल्यांदा बोललो होतो तेव्हा तुम्ही मला सांगितलं होतं की तुमच्या घराच्याच बाजूला एक हॉस्पिटल आहे डोळ्याचं, पण तिथे ऑपरेशन न करता तुम्ही इकडे एक होर्डिंग बघितलं पनवेलला आणि त्याच्यानंतर तुम्ही एक कॉल इथे केलात आम्हाला आणि त्या कॉलवरती तुम्हाला असं वाटलं की हॉस्पिटलला भेट द्यायला पाहिजे, बरोबर? तर मग पहिला अनुभव कसा, तुम्ही जेव्हा बघितल्यानंतर तुम्हाला वाटलं का इथे यावंसं आणि आल्यानंतर पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर जो फरक पडला तुम्हाला तो थोडंसं मला सांगाल का? फरक पडला म्हणजे मला पहिल्यांदा थोडंसं दुर्कट दिसत होतं आणि म्हणजे बऱ्यापैकी त्रास होत होता डोळ्याला. आणि नंतर मग आम्ही आपलं आलो आणि मग बघितलं, पण दुसरं म्हणजे दवाखाना कसा काय बरं वाटलं जरा. आणि इथले म्हणजे स्टाफ वगैरे व्यवस्थित म्हणजे बोलले वगैरे, त्यांनी सगळं समजावून सांगितलं आणि मग म्हटलं आम्ही घेतलं डिसिजन डोळ्याचं ऑपरेशन करायचं. डोळ्याचं ऑपरेशन एकदम छान झाले आणि आता बरं वाटते. आणि त्याच्यामध्ये दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहे म्हणून आम्ही 2-4 दवाखान्यातलं तपासलेलं, तर म्हटलं आता चला एकाच ह्याच्यामध्ये होऊन जाते आणि पुन्हा आम्हाला आता वाईला जायचंय म्हणून म्हटलं आता 8 दिवसामध्ये 2 ऑपरेशन होत आहेत, म्हणून आम्ही दुसऱ्या पण डोळ्याच्या ऑपरेशनसाठी तयार झालो. खरं सांगायचं तर त्यांची मुलगी एका हॉस्पिटलमध्ये कामाला आहे आणि असं असताना तिने हॉस्पिटल कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे त्याचं पूर्ण नॉलेज दिलं आहे. तिने सजेस्ट केलं, ती स्वतः पहिल्या व्हिजिटला आल्या होत्या, माझ्याशी ते बोलले आणि त्यांनी म्हटलं की हॉस्पिटल खूपच चांगलं आहे, माझ्या आईची ट्रीटमेंट इथेच झाली पाहिजे, म्हणून त्यांनी आग्रह पकडला आणि आज हे दुसऱ्या ऑपरेशनसाठी आपल्याकडे इथे आले. आणि जर आता तुमचं ऑपरेशन दुसरं झाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आणखी छान दिसायला लागलं मला, तर तुम्हाला असं वाटतं की तुम्ही 4 लोकांना सांगू शकता की सांगणार ना, नक्कीच 4 का 8 जणांना सांगणार. पहिल्या डोळ्याचं तर उत्तम ऑपरेशन झालं, तसंच दुसऱ्या डोळ्याचंही तुमचं ऑपरेशन व्हावं आणि उत्कृष्ट दृष्टी तुम्हाला यावी अशीच ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही इथे आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचंही सर्वांचं धन्यवाद. धन्यवाद.